जळगावच्या धरणगाव तालुक्यातल्या पाळधी गावात 2 गटात राडा, समाजकंटकांकडून काही दुकानांची जाळपोळ तोडफोड। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या चालकानं हॉर्न वाजवल्याच्या रागातून गोंधळ। मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नाराज। बीडमधील सरपंच हत्या प्रकरण हाताळण्यात मुंडे अपयशी। मसाजोगमधील सरपंच हत्या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी, वरिष्ठांचं मत। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मसाजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन। हत्येला 22 दिवस उलटूनही आरोपी सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे, सुधीर सांगळे फरारच। तातडीनं अटकेची मागणी। घरातील सगळे वाद संपू दे आणि पवार कुटुंब पुन्हा एकत्र येऊ दे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आईचं पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडं। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची नव्या वर्षातली आज पहिली बैठक। मोदी सरकार कोणते निर्णय घेणार याकडे लक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर। विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन वर्षात। 22 जानेवारीच्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीनंतर महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता। नववर्षानिमित्त राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा। साईबाबा, सिद्धिविनायक, अंबाबाई, तुळजाभवानी मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची रीघ। आज 207वा शौर्य दिन। राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं भीम अनुयायी कोरेगाव भीमामध्ये दाखल। प्रकाश आंबेडकरांकडून सुद्धा अभिवादन। शौर्य दिनानिमित्त चोख पोलीस बंदोबस्त।